की आमची फॅमिली 5 जण आम्ही 10/10च्या घरात राहायचो. जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकलो, हं, त्यानंतर सगळ्यांना खो-खो माहिती झाला. कारण की सगळ्यांनी टीव्हीवर बघितला, न्यूजमध्ये आले. हं, आपण दोघं जेव्हा आतमध्ये येईल, हं. तेव्हा ना भाऊ, ना फॅमिली काहीच नाही. त्यांनी माझी विकेट मारली हं, हं. आणि सेलिब्रेशन केलं. हो. त्याच मॅचमध्ये मी पण त्याची विकेट मारली आणि मी सेलिब्रेशन केलं. तो खो-खो खेळत नसता, तर आज माहीत नाही की मी कुठे असलो असतो. हं, खो-खोमध्ये मेहनत करा, कष्ट करा. हं. खो-खो तुम्हाला कुठे नेऊन ठेवेल हे तुम्हाला पण कळणार हो. नाही. नमस्कार मित्रांनो, मी गजानन. स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपले मराठी खेळ जसे कबड्डी असेल, खो-खो असेल, या खेळांना आता प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालेली आहे. या प्रसिद्धीसह आपले मराठी खेळाडूही पुढे चाललेले आहेत. आता नुकताच भारतात खो-खोचा वर्ल्ड कप झाला. या वर्ल्ड कपमध्ये भारताने सुवर्णपदकासह ती चमचमणारी ट्रॉफी जिंकली. त्याच संघातील एक खेळाडू आदित्य आज आपल्यासोबत आहे. सर्वप्रथम आदित्य मला सांगशील, कारण सगळ्यांना माहीत होतं की हां, भारतीय संघ खो-खो वर्ल्ड कप जिंकणार आहे. हां. सर्वांना माहीत. पण जिंकणं माहिती असणे सर्वांना, तो त्या प्रेशरमध्ये की तुम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा आहेच. हां. ते त्या दडपणाखाली ती कामगिरी सत्यात उतरवणं किती अवघड होतं. हं. अवघड खूप होतं कारण की आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये वर्ल्ड कप होतोय हं, आणि सर्वात पहिलं म्हणजे पहिला वर्ल्ड कप होतोय. बरोबर. मग ते जिंकण्याचं प्रेशर पण होतं जास्त. पण मला माझ्या टीमवर विश्वास होता कारण की टीममध्ये अशी नावं म्हणजे मोठे-मोठे प्लेयर हं, होते. हं. प्रतीक वायकर, सुयश गरगटे, रामजी कश्यप, हं, हं. सचिन भार्गव, गौतम. तर मला माझ्या टीमवर विश्वास होता की आम्ही नक्कीच फायनल मारू आणि जेव्हा फायनल जिंकलो तेव्हा म्हणजे खूपच भारी वाटलं कारण की दिल्लीमध्ये तो वर्ल्ड कप होता हं, हं. आणि सगळे म्हणजे जेव्हा फायनलच्या आधी राष्ट्रगीत होतं, हां, हां. त्यानंतर जिंकलो. तर खूप मोठा क्षण होता तो माझ्यासाठी. म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा क्षण जर मला कोणी विचारला तर तो वर्ल्ड कप जिंकणं हाच आहे. तुझ्यासाठी तो खूप मोठा क्षण होता आणि आमच्यासारख्या क्रीडाप्रेमींसाठी तो खूप मोठा क्षण होता. पण या सर्वाची सुरुवात कशी झाली? खो-खोशी तुझं इंट्रोडक्शन कसं झालं आम्हाला सांगशील? खो-खो म्हणजे मी 5वीत आमच्या शाळेत खो-खो म्हणजे नुमवीमध्ये खूप खो-खो चालायचा हां, आणि हां. माझा मोठा दादा अक्षय गणपुले, तो खो-खोला जायचा. तर त्याचे सर म्हणायचे, की "तुझा भाऊ आहे, त्याला आण खो-खोमध्ये." तर मला आधी इंटरेस्ट नव्हता हं, खो-खोमध्ये हं. कारण की त्यांची प्रॅक्टिस संध्याकाळी असायची 6 हां, हां. ते 9. तर संध्याकाळी कसं असं म्हणजे शाळेतून येणार, मग बरोबर. कसं मित्रांसोबत बाहेर फिरायला म्हणजे हं, हं, हं. टाईमपास. तर टाईमपास म्हणून. हां, टाईमपासला मी जायचो. तर मला खो-खोमध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता. तर मग जेव्हा 5वी मध्ये मला 100 मीटरमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं, तेव्हा पण मला खूप फोर्स केला त्यांच्या सरांनी, हं, हं, ये." हं. मग नंतर काय व्हायला लागलं, की मूव्हीमध्ये स्पोर्ट्स चालतात. 3:30 नंतर त्यांना जे 3 लेक्चर असतात, ते त्यांना खेळायला सोडतात. हं, हं. मग मला जरा हे वाटलं, की शेवटचे 3 तास आपल्याला अभ्यास नाही, खेळायला म्हणजे तास लेक्चर बुडणार. तर मला ते मस्त वाटलं. मग मी खो-खो मग खेळायला चालू केला आणि माझ्यासोबत दोघं-तिघं असायचे. हं, हं. त्यांना पण मग मी खो-खोला घेऊन गेलो, की चला आपले लेक्चर बंक म्हणजे लेक्चर बंक तरी होतील आपले. मग तिथून मी खो-खो खेळायला गेलो. बघा मित्रांनो, धावता-धावता, धावायची आवड असलेला एक खेळाडू, धावता-धावता खो-खो खेळाडू झाला. भावाबद्दल तू हं. सांगितलंस आम्हाला, की तो खो-खो खेळाडू आहे. घराची परिस्थिती कशी होती? काय होती? कशी सुरुवात झाली याची नेमकी? म्हणजे माझे पप्पा आमचं न्यूजपेपरचं दुकान आहे. हं, हं. तर तिथे सकाळी माझे वडील 6 वाजता पेपर विकायला गेले, तर ते डायरेक्ट 10-11 वाजता यायचे. हं, हं. तर त्यांना जास्त काय माहिती नव्हतं खो-खोबद्दल. तर मी एकदा सहज पप्पांना विचारलेलं, "पप्पा तुम्हाला खो-खो माहिती आहे का?" हं, हं. पप्पा म्हणले म्हणजे अजून म्हणजे हं, हं. अजून 2-3 माहीत नाही. वर्षांच्या म्हणजे आत्ता नाही 2-3 वर्ष आधी मी विचारला. हं. तर पप्पा म्हणले, "मला खो-खोबद्दल काही माहीत नाही. फक्त एवढं माहिती आहे, की तुम्ही खो-खो खेळता हो. ते." त्यांना राष्ट्रीय म्हणजे काही माहितीच नाही. माहीत नव्हतं. की एवढं माहिती आहे, की तुम्ही फक्त खो-खो खेळता ते. त्यांना फक्त ते 2 पोल माहिती आहेत आणि बाकी काहीच माहीत नाही. आता तुझ्या वडिलांसारखेच भरपूर लोकं आहेत, की ज्यांना खो-खो हे खेळ माहिती आहे, एक धप्पा द्यायचा आणि हां. पुढच्या खेळाडूला आउट करायचं. पण खो-खोचे असे काही नियम आहेत का, जे नवीन आलेले आहेत? जसं खेळ मॉडर्न होत चाललाय, हं. असे काही नवीन नियम? हां. एक ज्याला खो-खो खेळाबद्दल काहीच माहीत नाही, त्याला काही सांगशील थोडंसं की खो-खोबद्दल? खो-खो खूप म्हणजे इंटरेस्टिंग गेम आहे. हं, म्हणजे कळतो माणसांना, की हं, फक्त त्यात एक नवीन संकल्पना आली वजीरची, हं, हं, की वजीर कुठेही जाऊ शकतो. हं, हं, त्यांनी खो-खो खेळ जरा अजून इंटरेस्टिंग झालाय. वजीरला फक्त आपल्या ट्रॅक लाईन म्हणजे ती 2 लाईन हं, असतात ना, त्याच्या पलीकडं नाही जाता येत. हं, बाकी तो कुठेही जाऊ शकतो. पुढे जाऊन मागे पण येऊ रिटर्न येऊ शकतो. शकतो. हां, हां. बाकी फक्त त्याला लाईनच्या क्रॉस नाही करू शकत. तू कधी वजीर झालायस का? नाही, मी नाही कधी वजीर झालो आणि
आधी 9चा खो-खो होता. आता 6 मध्ये खो-खो आलाय आणि तो खूप फास्ट झालाय. त्यामुळे माणसांना अजून उत्सुकता लागते, की आता इथून पुढे काय होईल? म्हणजे समजा फर्स्ट इनिंगमध्ये लीड असेल, हं, हं, हं. म्हणजे एका टीमकडे लीड असेल, तर सेकंड इनिंगला ती टीम हरू पण शकते. मित्रांनो, खो-खोमध्ये 4 डाव असतात. हं, प्रत्येकी संघाला एका डावामध्ये 2 डावामध्ये डिफेंडिंग हं, आणि 2 डावामध्ये अटॅकिंग करायचा हं. संधी मिळते. त्यानुसार दादांनी सांगितलं जसं, की पहिल्या डावात जर तुम्ही पिछाडीवर जरी असाल, दुसऱ्या डावात जरी पिछाडीवर असाल, तरी तुम्ही तिसऱ्या, चौथ्या डावात ते हं. विजय मिळवू विजय शकता. हो. खो-खोबद्दल थोडंसं अजून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडून, की खो-खोचे नवीन नियम काय आहेत? खो-खो कशाप्रकारे खेळला जातो? हां. ते आता म्हणजे खो-खोमध्ये 4 डाव असतात. हं. म्हणजे दोनदा डिफेन्स करावा लागतो आणि दोनदा अटॅक एक-एक डाव किती-किती मिनिटाचा असतो? एक डाव 7 मिनिटाचा असतो. असे हं, 7 मिनिटाचे 4 डाव असतात. हं, तर पहिला आता समज मी टॉस जिंकून डिफेन्स घेतला, तर हं. माझा पहिला डिफेन्स, दुसरा चेजिंग, हां, तिसरा परत पण डिफेन्स आणि चौथा चेजिंग चेस असे असणार. टॉस तर जिंकण्यावर आहे आपल्या. हां, आपला टॉस जिंकण्यावर आहे. तर जुन्या खो-खोमध्ये काय होतं, की फक्त आपण जेव्हा चेजिंग करणार तेव्हाच जेव्हा आपण चेजिंग करणार तेव्हाच पॉइंट्स म्हणजे नाही हं, का हं, पॉइंट्स हं. घेऊ शकतो. बरोबर, पण बरोबर. आत्ताच्या खो-खोमध्ये जेव्हा आपण डिफेन्स करेल म्हणजे हं. आता 3 मिनिटाला पहिला ड्रीम रन आणि अर्ध्या-अर्ध्या मिनिटाला पुढे अजून 1-1 पॉइंट आपल्याला ड्रीम रन मिळू शकतात. या म्हणजे आत्ता एक डिफेंडर खेळाडू 3 जर मिनिटं खेळत असेल आणि हां, त्याला कोणी आउट नाही केलं, तर हां. त्याला ड्रीम रन असं बॅच म्हणतात. त्यांची बॅच हं, म्हणजे हं. ती बॅच. ती बॅच जर 3 मिनिटं पाळली तर तेव्हा 1 पॉइंट त्यांना मिळणार आणि जसे ते 3.5 मिनिटाला दुसरा पॉइंट, चौथ्या मिनिटाला हं, हं, हं. तिसरा पॉइंट असा अर्ध्या-अर्ध्या मिनिटाला 1-1 पॉइंट वाढत जातो. वाढत जातो ती बॅच. पॉइंट सिस्टम आम्हाला थोडं समजून सांगशील जेव्हा आपण टच करतो, थांबतो, हां. पॉइंट सिस्टम? जेव्हा जेव्हा आपण म्हणजे मी चेजिंग करत असेल, हं, जेव्हा आपण घड्याला टच केला, तर हं, तेव्हा 2 पॉइंट्स मिळतात हं, आणि मी डिफेन्स करत असेल, जर माझी बॅच 3 मिनिटापर्यंत पळाली, हं. तर डिफेन्स टीमला 1 पॉइंट आणि पुढे ती बॅच कंटिन्यू 3.5-4 मिनिटं पळाली, तर प्रत्येक अर्ध्या-अर्ध्या मिनिटाला 1-1 पॉइंट मिळत जातो. खो-खोचे 2 प्रकार आहेत. हं. एक गोल खो-खो आणि एक स्ट्रेट लाईन मधला हां, खो-खो. हां. तर तू गोल खो-खो खेळला आहेस का? हो. आणि काय डिफरन्स काय आहे मला सांगशील याच्याबद्दल? मी गोल खो-खो 6वी आणि 7वी 2 वर्ष गोल खो-खो खेळलोय. हं. काही म्हणजे जास्त काही जास्त फरक डिफरन्स नाहीये. नाही फक्त काय? हा गोल आहे हं, आणि हं. हा उभा आहे. कुठला आवडतो तुला जास्त मला उभा खेळायला? खो-खो आवडतो. उभा खो-खो हां, आवडतो. आपण खेळाबद्दल हां. बोललोच. पण आता तुझ्या वैयक्तिक जीवनाकडे येऊयात. हं. जेव्हा खो-खोची सुरुवात झाली, शालेय असेल, युनिव्हर्सिटी असेल, कॉलेज असेल, महाराष्ट्राकडनं असेल, देशाकडनं त्याची सुरुवात कशी झाली आणि शाळेकडनं खेळलास, त्याच्यानंतर काय-काय झालं सांगशील? मी जेव्हा 5वीत होतो, तेव्हा मी म्हणजे 5वी पासून मी खो-खो खेळायला चालू केलं. हं, हं. पण तेव्हा जास्त म्हणजे इंटरेस्ट नव्हता. जेव्हा मी पहिली नॅशनल खेळलो 14 वर्षाचा असताना हं, महाराष्ट्राकडून, हं, तर तेव्हा म्हणजे खूप आणि तेव्हा मी गोल्ड मेडल मिळालं. तर तेव्हा मला खूप भारी वाटलं, की हं, इथून पुढे पण हं, हं, खेळायचंय म्हणजे महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल आलं, तर खूप भारी वाटलं. नंतर जसं-जसं मोठं होत गेलं म्हणजे जेव्हा मी 16-17 वर्षाचा असलो, हं, हं. तर तेव्हा अंडर 18ची तेव्हा टीम संघ. गट असतो. हं. तर तेव्हा माझं सिलेक्शन नाही झालं. तर मला खूप म्हणजे वाईट वाटलेलं, की सिलेक्शन नाही झालं. पण हा एक खेळाचा भागच आहे, भागच आहे. की हो. पण नंतर मग परत 18 वर्षाचा होतो तेव्हा मी दुसरा हे दुसरी नॅशनल खेळलो. तर तेव्हा पण मला गोल्ड मेडल मिळालं. तर तेव्हापासून म्हणजे आता म्हणजे ठरवलेलंच, की आता खो-खोमध्येच जायचं आपल्याला. मग तेव्हा मी 19 म्हणजे तेव्हापासून मग पुढं युनिव्हर्सिटी, हं. युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी झाली. मग सीनियर नॅशनल झाली. तेव्हा पहिल्यांदा मी सीनियर नॅशनल खेळलो. तर एक खेळाडूचं स्वप्न काय असतं, की नॅशनल म्हणजे सीनियर नॅशनल खेळलं. तर 14-18 जेव्हा जिंकलो तेव्हा काय वाटलं नव्हतं. पण जेव्हा मी सीनियर नॅशनलला सिलेक्ट झालो, हं, तर हं. तेव्हा खूप म्हणजे भारी भारी वाटलं. वाटलेलं. आता आपण जसं क्रिकेटबद्दल बघतो, बाकीच्या खेळाबद्दल बघतो, की खेळांना प्रॅक्टिस करायला खूप ग्राउंड असतात. हं. खो-खोच्या बाबतीत तसं नाहीये. शाळेचं ग्राउंड सोडलं, हां. अजून 1-2 ग्राउंड सोडली, तर खो-खोला जास्त ग्राउंड्स नाहीयेत. नाही. तर तुमची प्रॅक्टिस कुठं होती? शाळेचं ग्राउंड सोडून दुसरीकडे कुठं प्रॅक्टिस होत होती का तुमची? हो. आमची फक्त एस-पी कॉलेजवरच प्रॅक्टिस व्हायची हां, हां. आणि नो. तिथे तिथे अजून म्हणजे तिथं आमचा क्लब आहे नव महाराष्ट्र संघ म्हणून. हं, हं. तर तिथे आमची प्रॅक्टिस म्हणजे अंडर 14 मुलं-मुली, अंडर 18 मुलं-मुली, ओपनच्या मुलं-मुली. तर तिथं सगळ्यांची प्रॅक्टिस चालते. वर्ल्ड कपमध्ये जसा तू म्हणलास, की आम्ही प्रॅक्टिसला गेलो होतो. तिथनं संघ निवडणार हां. होते. संघ निवडायच्या 1 दिवस अगोदर काय धाकधूक होती मनात, की आता उद्या संघ निवडला जाणार आहे. आपलं नाव असेल, नसेल, काय धाकधूक होती मनात? धाकधूक नव्हती कारण की जेव्हा कॅम्प झाला तेव्हा मी म्हणजे मला असं वाटतं की मी चांगलं खेळलेलो. तो
होण्याची चान्सेस आहे. म्हणजे तुला पूर्ण खात्री होती की मी संघात असणार आहे. नाही, नाही खात्री नव्हती. म्हणजे असं जरा वाटलेलं विश्वास की होता. विश्वास होता कारण की कॅम्पला मी खेळलेलो हं, चांगला. हं. तर विश्वास होता की होऊ शकतं. हं, हं. म्हणजे होणारच असं नव्हतं, पण होऊ शकतं हं. असं वाटत होतं. तर तेव्हा कॅम्पच्या आदल्या दिवशी सगळे म्हणजे म्हणजे आता माझा मित्र तेव्हा मी, सचिन भार्गव आम्ही दोघं रूममेट होतो. हं, हं. सचिन सचिन माझ्याकडे यायचा म्हणायचा, "भाई मेरा सिलेक्शन हो जाएगा ना?" मैंने बोला, "अरे तू तो इंडिया खेला है, तू तू ऐसा बोलेगा तो मैं क्या करूँगा?" तर "नहीं रे, ऐसा थोड़ा-सा डर रहता है." हं. असं बोलला मला. म्हणलं, "कुछ नहीं." जेव्हा टीम 1 तासानंतर टीम डिक्लेअर होणार. हं. सचिन आला माझ्याकडं, "अरे भाई क्या होगा मेरा? सिलेक्शन होगा?" अरे वो रोने लगा. मतलब तो रडायला लागला. मी म्हणलं, "अरे सचिन नाही झालं तरी पुढं भरपूर चान्स मिळणार हं, आपल्याला." हं. तर रडू म्हणजे त्याला मी समजवलं आणि मग नंतर जेव्हा टीम डिक्लेअर झाली, तेव्हा मग आम्ही ते 15 मुलं, 15 मुली. तर 15च्या 15 मुली रडायला म्हणजे हं, रडत हं, होत्या. कारण हं. की खूप मोठा क्षण होता, की भारतासाठी खेळणार आणि इथं पण मी सोडून प्रतीक दादा आणि माझ्यासोबत गौतम. आम्ही तिघं सोडून बाकी सगळे रडायला लागले. मला ना हसायला मी आणि तेव्हा इथं मुली माझी म्हणजे अशी लाईन शेजारीच होती. तर मी जोरात म्हणजे तो सचिनला बोललो, "अरे क्या रोने का यार? हो गया ना सिलेक्शन तो हो गया, रोने का क्या?" तर त्या 4-5 मुली ना माझ्याकडे रागात बघत होत्या. तर तेव्हा खूप म्हणजे नाही का थोडं हं, हं. चांगलं वाटलेलं, की म्हणजे आधीपासूनच सचिन आणि मी मित्र आहे. हं. तर सचिनला मी समजवलं, "आता झालंय. आता टेन्शन हां, नाही. आता आता शांत टेन्शन नको घेऊ, राहा. आता शांत राहा." पण भारतीय संघामध्ये सिलेक्शन झालं. ती जर्सी तुमच्याकडे जेव्हा आली, तेव्हा ती काय फिलिंग होती जर्सी घालण्याची? खूप म्हणजे खूपच भारी वाटलं. म्हणजे तो क्षण सर्वात भारी होता. एका खेळाडूचं स्वप्न असतं, हं. की म्हणजे आपल्या देशासाठी खेळायचं. तर हं, तो खूपच भारी वाटलं. जेव्हा टीम डिक्लेअर झाली, हं. तेव्हा पण मला भारी वाटलेलं. पण जेव्हा ती आपली जर्सी जर्सी घेतली, आली. भारताची जर्सी घेतली आणि त्याच्यावर असं भारत म्हणून लिहिलेलं वाचलं, मस्त खूपच भारी वाटलेलं तेव्हा. जेव्हा तुमची पहिली मॅच होती, हं, पहिल्या मॅचमध्ये तू जेव्हा खेळामध्ये आतमध्ये जेव्हा टीममध्ये सिलेक्शन झालं, हं. त्यावेळेसची काय फिलिंग होती तुझी? म्हणजे आतमध्ये गेल्यावर हो, म्हणजे हो. मॅच. मी मॅचमध्ये तूच खेळणार आहेस हे तुला जेव्हा कळलं. हां. हां, म्हणजे हां. ड्रेसिंग रूममध्ये. हां, हां. हां, तर ड्रेसिंग आत्ता काय म्हणजे 15 हं. आत्ता स्क्वॉडमध्ये 15 जण असतात. बरोबर. तर तेव्हा 3 जण बाहेर बाहेर असतात. असतात. बरोबर. तर काय म्हणजे मला माहिती होतं, की कारण की मी डिफेंडर आहे. हं, हं, हं. तर फर्स्ट बॅचमध्ये मला माहिती होतं, की मी जाईल. तर तेव्हा मला माहिती होतं, की मी मी खेळणारच खेळणार आहे. हां. आहे. पहिली मॅच जेव्हा होती नेपाळ विरुद्ध, हां, तुझी पहिलीच मॅच आणि वर्ल्ड कपची पहिली मॅच हां, आणि पहिल्याच मॅचमध्ये एवढा जबरदस्त परफॉर्मन्स मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा तू जिंकलास. हां. काय जबरदस्त फिलिंग होती ती यार. तेव्हा म्हणजे माझ्या हं, घरातले पण म्हणजे माझे आई-बाबा, हं, हं. बहीण आणि माझा भाऊ म्हणजे ते मॅच बघायला आलेले. तर चांगला खेळलो आणि मला मॅन ऑफ द मॅच मिळालं, तर तेव्हा खूपच भारी वाटलेलं. तर ते मॅन ऑफ द मॅच झाल्यावर जेव्हा ते खाली आले, म्हणजे हं. ते तिकडे बसलेले, तर ते खाली आले आणि त्यांच्यासोबत फोटो काढला, तर मला खूप भारी वाटलं तेव्हा. भारतीय संघ प्रत्येक सामन्यात जबरदस्त कामगिरी करत, करत, करत पुढे चालला होता. वन साइड सर्व मॅच होत हं. होत्या. मग कधी अशी भीती वाटली होती का मनात, की ही समोरची टीम जरासं टफ आहे, याच्यासाठी वेगळ्या योजना आखायला लागतील, काय वेगळं करायला लागेल? हां, जेव्हा आपली सेमीफायनल साऊथ आफ्रिकेसोबत होती, हं, तर तेव्हा साऊथ आफ्रिकेची टीम म्हणजे हं, त्यांच्याकडे स्पीड पण आहे, त्यांच्याकडे हं. स्ट्रेंथ पण आहे. जेनेटिक्स पण म्हणू शकतो हां, आपण. हां. जेनेटिक्स पण बोलू शकतो आणि त्यांची हाईट पण हं, भरपूर हं, होती. हं. म्हणजे आपल्या कशा भारताच्या हे झालेल्या वन साइड मॅचेस हां, झालेल्या, तर त्यांच्या पण तिकडून ते वन वन साइड साइड जिंकत आले. जिंकत आलेले. तर थोडीशी तेव्हा मला थोडी भीती होती, की साऊथ आफ्रिकेसोबत मॅच चांगली होईल आपली आणि तेव्हा ती मॅच चांगलीच झाली. आणि सेमीफायनल तुम्ही जिंकले. सेमीफायनल जिंकलो. फायनलच्या आदल्या दिवशी काय डोक्यात विचार चालले होते? तुमच्या टीममध्ये काय माहोल होता? मॅचच्या उतरण्याच्या अगोदर आपला प्रतीकदादा काय बोलत होता तुम्हाला फायनलच्या अगोदर? हं, पहिली मॅच बरोबर. नेपाळसोबत थोडीशी टफ टफ झालेली. झाली. हं. तर फायनल परत नेपाळसोबत म्हणजे ते कॉन्फिडन्स घेऊन आलेले, की हं, ते हं. पण ते पण म्हणजे इकडचं सगळ्यां तिकडून वन साइड हां, जिंकत ते आले. पण जिंकत आलेले. तर थोडा प्रेशर पण होतं. पण प्रतिहारीने सांगितलेलं, की जिंकणार आपणच. हं, प्रत्येकदादा असं बोलले, की चुका करू नका. कारण की ज्या ज्या टीम म्हणजे जी जी जास्त टीम चुका करेल ती हारणार. तर हं. प्रतिदादा फक्त एवढंच बोललेला, की बिनधास्त खेळा. आपणच जिंकणार. फक्त चुका करू नका. कारण की म्हणजे डिफेंडर हं, हं. तर आम्हाला 4-5 डिफेंडर्सला बोलावलं, की त्यांची हं, जबाबदारी हं. सांगितली, की तुम्ही एवढे-एवढे ड्रीम रन आणा. हं, हं. जे चेजिंग करतात त्यांना सांगितलं, की तुम्ही 1-2 शून्यात विकेट मारा. हं. तर टीमचं कॉन्ट्रिब्युशन द्या. तर तेव्हा फक्त प्रतिहारीने एवढं सांगितलं, की आपापली जबाबदारी ओळखा आणि खेळा. मॅच आपणच जिंकणार. आणि तेच झालं. आपापले म्हणजे जबाबदारी मुलांनी घेतली, ड्रीम रन आणले, 1-2 शून्यातले विकेट मारले. हं. तेव्हा मग मॅच आपण जिंकलो. फायनल जिंकले तुम्ही.
फायनल जिंकल्यानंतर संघामध्ये माहोल तो काय वेगळाच होता. वेगळं. सगळ्या तुम्ही सेलिब्रेशन करत ग्राउंड फिरत होता. प्रतीकदादा असेल, की महाराष्ट्राचे भरपूर खेळाडू होते. तर ज्याच्यासाठी आपण इतके दिवस मेहनत करतोय, ज्या गोष्टी करतोय, ती गोष्ट सत्यात आली. काय वाटलं त्यावेळेस? घरच्या मैदानावर घरचे म्हणजे हं. भारतातलेच प्रेक्षक बघायला आलेले त्यांच्यासमोर जिंकणं खूप मोठी गोष्ट आनंदाची होती. गोष्ट हो. होती आणि मोठी पण गोष्ट होती. तर जेव्हा जिंकल्यानंतर आम्ही जेव्हा भारताचा फ्लॅग असं गोल जेव्हा राउंड मारेल तेव्हा ते चीअर्स करत होते, हं. की "कम ऑन, कम ऑन हां, भारत." तर हां. तेव्हा खूप भारी वाटलं आणि खरंच खूप म्हणजे सगळ्यांचे घरचे पण बघायला आलेले ना, हं, तर हं. तेव्हा खूप भारी वाटलेलं. वर्ल्ड कपमध्ये जाण्याअगोदर काही अशी विशेष तयारी केली होती का? ज्याचा तुला फायदा झाला? एखादी विशेष तयारी असेल, एखादी मेहनत आहे, प्रॅक्टिस असेल, हां. काय विशेष काय केलं होतं? विशेष म्हणजे मी खाण्याकडे जास्त हं. जास्त लक्ष हं. दिलेलं. तर मी रोज एकच गोष्ट मी 6 महिने खाल्लेली. हं, म्हणजे हं. तेच बाकी काहीच नव्हतं हं, हं. आणि चहा पण नव्हता पिला मी हां. 6 महिने. हं. खूप म्हणजे खूप गोष्टी मी पाळल्या. जसं हं. की आमची प्रॅक्टिस सकाळी 7 ते 9 असायची हं, हं. आणि संध्याकाळी 7 ते 9 असायची. हं. तर सकाळची प्रॅक्टिस झाली 7 ते 9 तर मी जिमला जायचो. जिमला कितीला 10 ते मी 12 जिम करायचो. त्यानंतर 7 ते 9 हं. परत आमची ग्राउंडची प्रॅक्टिस असायची. तर मला जिमचा जास्त उपयोग झाला. जेवढे पण प्लेयर आहेत तेवढे फक्त 2 सेशनमध्येच प्रॅक्टिस करतात. एकदा सकाळी आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी. संध्याकाळी. हां. तर मग मी 3 सेशनमध्ये प्रॅक्टिस करायचो. आता आपण पाहतो की भारतानं वर्ल्ड कप जिंकला. हं, भारतात पहिल्यांदा वर्ल्ड कप झाला. जेव्हा वर्ल्ड कपसारखी मोठी स्पर्धा होते, हं, खो-खोची पहिलाच वर्ल्ड कप झाला होता. हं. खो-खोसारखी मोठी वर्ल्ड कपची स्पर्धा होणे, लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे का खेळाकडे बघण्याचा? कारण लोकं खो-खोला जस्ट की एक गावठी खेळ हां. असेल किंवा हा कुठला मोठा खेळ नाही, असं म्हणून बघत होते. त्यात वर्ल्ड कप झाला. त्यामुळे लोकांच्या दृष्टिकोनात बदल आलाय का? तुला जाणवतंय का? हो. जसं तू म्हणलास की तुझ्या वडिलांना माहीत होतं की बाबा खो-खो खेळतोय, फक्त काय मला हां. बाकीचं काही माहीत नाही. तसं लोकांचं आता तुझ्या वडिलांनाही असेल की हो. अरे वर्ल्ड कप जिंकून आलेत पोरं. तर वडिलांसारखेच बाकी लोकांचे मतं बदलली आहेत का? खो-खो खेळणाऱ्या खेळाडूकडे बघण्याची? हो, कारण की खो-खो जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकलो, हं, त्यानंतर सगळ्यांना खो-खो माहिती झाला. कारण की सगळ्यांनी टीव्हीवर बगितला, न्यूजमध्ये आले. हं. सगळ्यांनी Instagramला, बरोबर. सोशल मीडियावर स्टोऱ्या वगैरे स्टोऱ्या टाकल्या. सगळ्यांनी हं, टाकलेल्या. हं. तर सगळ्यांना खो-खो माहीत झाला. त्या दिवशी मी टॅक्सीमधून येत होतो. हं, हं. तर त्यांनी मला विचारलं म्हणजे माझा इंजुरी हां. झालेली. हं. तेव्हा माझ्या पायाला बेल्ट होता. हं, हं. तर त्यांनी विचारलं मला, की "काय झालं?" मी म्हणलं, "लागलं खेळताना." हं, हं. तर ते म्हणले, "काय खेळतो?" मी म्हणलं, "खो-खो खेळतो." तर ते बोलले, "हां, आता तो दिल्लीला वर्ल्ड कप झाला तो का?" मी हं, म्हणलं, हं. "हां, हां, तोच खो-खो खेळतो मी." तर तेव्हा पण मला खूप कारण की आधी कुणालाच खो-खो माहिती नव्हतं. त्याच्या आधी पण मी सांगितलेलं, की मी खो-खो खेळतो. तर ते म्हणायचे, "काय म्हणजे काय असतो?" तर तर त्याच्यानंतर वर्ल्ड कप नंतर सगळ्यांना म्हणजे घराघरात माहिती झाला खो-खो. आता आपण देशात पाहतो की महाराष्ट्राची टीम भरपूर स्ट्रॉंग आहे. खूप जास्त स्ट्रॉंग आहे. हो. तर महाराष्ट्रासारख्या असल्या कुठल्या टीम आहेत का, की जे महाराष्ट्राला टफ देतात आहे किंवा उभरत्या कुठले देशाचे कुठल्या राज्यात खो-खो मोठ्या प्रमाणात पोहोचला आहे? नाही, महाराष्ट्राला टफ तर आत्ता तर सध्या कोण नाही. महाराष्ट्राला टफ नाही देऊ शकत. पण नंतर पुढे-पुढे मुलांमध्ये हं, ओडिशा, कर्नाटक, हं, केरला, मुलींमध्ये ओडिशा, कर्नाटक, दिल्ली हं. हे महाराष्ट्राला पुढे टफ देऊ शकतात. आता खो-खोमध्ये आपण बघितलं 2-3 वर्षापूर्वी एक स्पर्धा आली अल्टिमेट खो-खो म्हणून. हां. अल्टिमेट खो-खो स्पर्धेने खेळाडूंना काय फायदा झाला? अल्टिमेट खो-खोमुळे मुलांना खूप फायदा झाला, हं, कारण की हे खो-खो फक्त मिडल क्लास म्हणजे गरीब घरातली हं, हं, मुलं खेळतात खो-खो. तर त्यांना पैशामध्ये थोडा हातभार लागला. हं, त्यांचं नाव झालं. त्यांच्यामुळे त्यांना जॉबची संधी हं, हं. मिळाली. तर त्याच्यामुळे खूप त्यांना फायदा झाला अल्टिमेट खो-खोमुळे. आता जॉबबद्दल तू बोलला जसं. हं, आता खो-खो खेळामध्ये सरकारचे जॉब कसे आहेत? जर एखादा खेळाडू खो-खोला स्वप्न घेऊन पुढे येत असेल, हं. तर त्यांना थोडंसं सांगशील की खो-खोमध्ये जॉब कशा प्रकारे मिळतो? जसं हां, की तू स्वतः जॉब करतोय आहेस. हां. तर जेव्हा म्हणजे मी स्वतः खो-खो खेळतूनच जॉबला लागलो. हं, माझा दादा. हं, हं, तर आम्ही दोघं खो-खो खेळतून जॉब लागलो. तर त्याला ना सीनियर नॅशनल हं, लागते. हं. सीनियर नॅशनल किंवा सीनियर नॅशनल खेळायला लागते का मेडल लागतं? मेडल. सीनियर नॅशनलला मेडल लागतं किंवा युनिव्हर्सिटीला मेडल मेडल लागतं. लागतं. ओके. तर तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता. आता जसं तू स्वतः जॉब करतोयस आणि खेळ पण खेळतोयस. हं. ह्या 2 गोष्टीचा ताळमेळ कसा साधतोस तू? अ, मी आत्ता वेस्टर्न रेल्वेमध्ये काम कामाला आहेस. करतो. हो. तर आमच्या म्हणजे रेल्वेमध्ये कसं असतं, की तुला 4 तास काम
आणि 4 तास प्रॅक्टिस असं करावं लागतं. मग ते आम्हाला म्हणजे 8 तासाची बाकीच्यांना ड्युटी असते. तर आम्हाला फक्त 4 तास काम. 4 तास काम करावं लागतं आणि बाकीचे खो-खो खेळायला आम्हाला टाईम देतात. तर तसं आम्हाला आणि जेव्हा आम्ही म्हणजे आता इंडियन रेल्वेची पण टीम येते. कुठे हे नॅशनलला. नॅशनलला. हां. नॅशनलला. जर त्यांना पहिल्या 3त मेडल लागलं, तर त्यांना वर्षभराची सुट्टी मिळते. आता तू खो-खो खेळतोस. हं. खो-खोमध्ये तुझं एक प्रेरणास्थान कोणतरी असेल, की बाबा तू डिफेंडिंग करतोय. कोणाकडे तरी पाहून तू सुरुवात केली असेल. कोण हां, असा खेळाडू? असे 2 म्हणजे 2 व्यक्ती आहेत. हं, हं. एक म्हणजे माझा दादा हं, आणि दुसरा म्हणजे दीपेश मोरे. हां. तर मला या दोघांचा डिफेन्स खूप म्हणजे लहानपणीपासूनच मी त्यांना बघतच मोठा झालोय डिफेन्स. तर मला त्या दोघांचा डिफेन्स आवडतो आणि मी त्या दोघांना पाहत-पाहत मी मोठा झालोय आणि शिकलो पण आहे त्यांना दोघांना पाहत-पाहत. आता सोशल मीडियावर मी तुझा आणि प्रतीकदादाचा फोटो पाहिला होता. तू खूप लहान आहेस, प्रतीकदादा आहे. प्रतीकदादा आपण सगळ्यांना माहिती आहे प्रतीकदादा किती वर्षापासून खो-खो खेळतोय. त्याच्यासोबत वर्ल्ड कप खेळणं, वर्ल्ड कप जिंकणं. तो फोटो खूप व्हायरल झालेला आहे. हां, त्या फोटोबद्दल जरासं बोला आम्हाला. आणि ज्याला आपण प्रेरणास्थान मानतो, जो खो-खोमध्ये टॉपचा खेळाडू आहे भारतात, हां. त्याच्यासोबत लहानपण तुझं घालवणं आणि वर्ल्ड कप जिंकणं काय फिलिंग आहे? तेव्हा म्हणजे सर्वात तो लहानपणीचा जेव्हा फोटो काढला, हां, हां. तर तेव्हा मला जास्त काही माहिती नव्हतं. हं, तेव्हा म्हणजे मी खो-खो जस्ट म्हणजे तो मी जेव्हा 5वीत होतो तेव्हाचा फोटो आहे. हं, हं, हं. तर मला जास्त काही माहिती नव्हतं. मी असंच सहज आमच्या ग्राउंडवर मॅचेस बघायला गेलो. तर प्रतीकदादा आला हं. आणि आम्ही सहज असा नॉर्मल फोटो काढला. हां. नंतर मग मी जसं मोठं होत गेलो, जसं मी सीनियर म्हणजे 14 वर्षाचा होतो, तेव्हापासून मी म्हणजे प्रतीकदादासोबत खेळतो. काही-काही प्लेयर कसे असं म्हणजे जास्त चिडचिड, हं, हं. हं, हं. खूप जास्त चिडचिड करतात. आपण एक चूक केली तर आपल्याला ओरडतात. तसं म्हणजे प्रतीकदादाचं नाहीये. तो समजून सांगतो, की म्हणजे तो आपला असं नाही वाटत, की म्हणजे खूप मोठा आहे. मोठा असं नाही तो आपल्यासोबत वागत, की असं नॉर्मल, की तुझी ही चूक होते, तू हे कर. तर त्यासोबत आपण शेअर कसं करतो शेअर तसं? करू शकतो, की असं झालं. तर मग आता आपल्याला समजवणार, आपल्याला काही चूक झाली तर आपण बिनधास्त विचारू शकतो. तो पण सांगतो आपल्याला. हं. मी, राहुल मंडळ, हं. अक्षय गणपुले, सुयश गरगटे, मिलिंद कुरपे ह्यांना म्हणजे प्रत्येक आम्हाला खो-खो शिकवला पण आहे आणि आम्हाला कॉन्फिडन्स दिला. कॉन्फिडन्स दिला खो-खोमध्ये. हां, खो-खोमध्ये. आता तू अक्षयदादाबद्दल बोललास. अक्षयदादाबद्दल आम्ही सुद्धा ऐकलंय खूप. हं. तुम्ही दोघं भाऊ आहात. भावाभावामध्ये असं असतं की कॉम्पिटिशन पण असतंच एक. भांडणं असतात. कधी असं झालंय का की खेळामध्ये तू वरचढ ठरतोय का मी वरचढ ठरतोय असं काही? नाही, खेळामध्ये की म्हणजे माझ्या भावानेच मला सांगितलंय, "आपण दोघं जेव्हा आतमध्ये येईल, हं. तेव्हा ना भाऊ, ना फॅमिली काहीच नाही. तू वेगळ्या टीममध्ये, मी वेगळ्या वेगळ्या टीममध्ये. टीममध्ये. जिंकण्यासाठीच खेळायचं." तर आत्ता आमची अल्टिमेट खो-खोमध्ये दुसरी का तिसरी मॅच झालेली. हं. तर राजस्थान वॉरियर्ससोबत. हं, हं. तर तो राजस्थानच्या टीममध्ये होता टीममध्ये आणि होता. मी तेलुगूच्या टीममध्ये होतो. तर तेव्हा त्यांनी माझी विकेट मारली हं, हं. आणि सेलिब्रेशन केलं. तर त्याच मॅचमध्ये मी पण त्याची विकेट मारली आणि मी सेलिब्रेशन केलं. तर तर आम्ही असं जस्ट नाही का असं हं. नॉर्मल नाही का मॅच झाली आपण थांबतो, आपण गप्पा मारतो. तर राजस्थानचा तिकडून म्हणजे नाही का हं, हं. त्यांच्या स्क्वॉडमध्ये एक मुलगा आलेला. हां, म्हणजे हां. त्यांच्यासोबत एक मुलगा होता. तो बोलला, "काय भावाने विकेट मारली." दोघांनी एकमेकांची विकेट मारली. तर तो बोलला, "अरे खेळात चालतं असं, की म्हणजे नाही का विकेट तो पण जिंकण्यासाठी खेळतोय, मी पण जिंकण्यासाठी खेळतोय." तर तेव्हा तो काहीच बोलला नाही. घरात म्हणजे असं नॉर्मली भांडण नॉर्मल, वगैरे नॉर्मल. म्हणजे घरात आम्ही असं वावरतो, की आम्ही खो-खो खेळाडूच नाहीये. हं. हां, घरात म्हणजे खेळाच्या आम्ही काहीच गोष्टी करत नाही. जे आहे ते सगळं ग्राउंडवर. त्यांनी मला म्हणजे काहीच खेळाबद्दल काहीच बोलत नाही. आता खो-खोच्या वर्ल्ड कपमध्ये महाराष्ट्राचे 4-5 खेळाडू होते. प्रतीकदादाबद्दल तर तू बोलला हं. आहेसच. आम्हाला जर रामजी कश्यपबद्दल जरा सांगशील? तो कसा खेळाडू आहे? त्याचं खेळाबद्दल कसं समर्पण आहे? रामजी खूपच शांत हं. खेळाडू म्हणजे त्याला खो-खो काहीच नाही म्हणजे त्याला ऑटोग्राफ येते हं, मागतात. हं. त्याला काहीच नाही. तो फक्त येणार हं. रूमवर खाणार-पिणार, झोपणार. हं. बाकीचं त्याला काहीच नसतं खो-खोचं, की उद्या मॅच खेळायची. हां, मॅच खेळायची ना, चालतंय उद्या खेळू. म्हणजे त्याला काहीच नसतं, की त्याला एवढं Instagramला म्हणजे तो सोशल मीडिया वापरतो. हं, त्याचे हं. एवढे फॉलोअर्स आहे. त्याला त्याच्यातलं काहीच नाही. तो हं. फक्त मॅच म्हणजे खेळणार. खूप गरीब परिस्थितीतून आलेला हां, आहे तो. खूप गरीब परिस्थितीतून आलाय. म्हणजे कशा म्हणजे तो छापडी गोळा करून तो खो-खो खेळायचा. हं. तो खो-खोमुळं त्याचं नाव झालं. त्याला पण रेल्वेमध्ये माझ्यासोबत तो काम करतो. हं. तर तो पण एक चांगला आधार मिळाला खो-खोमुळं त्याला जॉब लागला. हं, हं. त्यातून त्याची परिस्थिती चांगली झाली. आपण असं म्हणू शकतो, की खो-खो गरीब खेळाडूंना एका चांगल्या संधी प्राप्त करून देतोय. हं.
आता आम्हाला तू अनिकेत पोटेबद्दल जरासं बोलशील, की तो कसा खेळाडू आहे? अनिकेत पोटे पण एक चांगला खेळाडू आहे. त्याचं ती एक त्याचं एक स्किल त्याचं खूपच भारी आहे. तो जेव्हा ॲक्शन करतो, ॲक्शन करून पोल पण मारतो, ॲक्शनला बाहेर काढून पण देतो. त्याकडे ते एक स्किल खूप चांगलं आहे अनिकेत पोटेकडे. आणि सुयश गरगटेबद्दल? तो खूप चांगला माणूस पण आहे सुयश गरगटे. मी हं. त्यापासून लहानपणीपासून सुयश सोबत खेळतो. थोडा रागीट आहे, पण स्वभाव म्हणजे खेळामध्ये थोडासा रागीट आहे, पण बाहेर तो माणूस खूप चांगला आहे सुयश. आता आपण पाहिलं, की पुरुषांसोबत महिलांनी सुद्धा वर्ल्ड कप जिंकला. महिला टीमचा तर असं आपण खूपच असं म्हणतो, की पुरुषांना तर त्या संधी आहेत. महिलांना त्या खूप कमी संधी आहेत. तर महिला संघाबद्दल काय बोलशील? मुलींची पण आता रेल्वेची टीम तयार होते. मुलींना पण आता जॉब्स मिळायला लागलेत. इन्कम टॅक्समध्ये, रेल्वेमध्ये, पोस्टामध्ये. तर मुलींनी पण खो-खो खेळायला हरकत नाही. आता वर्ल्ड कप पण मुली जिंकल्या, तर पुढे अल्टिमेट खो-खो पण मुलींचा येऊ शकतो. तर मुलींनी खो-खो खेळलं पाहिजे. खेळलं पाहिजे. त्यात आपण सुवर्णपदक जिंकलेलं आहे. ट्रॉफी जिंकलेली आहे. मुलांसोबत मुलींनी सुद्धा ट्रॉफी जिंकलेली आहे. आता तू खो-खो खेळतोयस तर पुढच्या 4-5 वर्षात तुझी 2-3 वर्ष, 4-5 वर्ष असतील. तुझी काय उद्दिष्ट आहेत? कुठल्या स्टेजला तुला पोहोचायचं आहे? माझं एवढंच म्हणजे मी स्वतःला बोलतो, की आत्ता जसं आहे तसंच तुला 4-5 शेवटपर्यंत राहायचं वर्षानंतर आहे. एक तर तेवढं राहायचं किंवा त्याच्यापेक्षा वर वर जायचं. जायचं. त्याच्यापेक्षा खाली नाही यायचं. तर मी जे आत्ता करतोय तेच मी 5 वर्ष हं, हं, हं. करायला पाहिजे. खो-खो व्यतिरिक्त असे कुठले बाकीचे खेळ आहेत का जे तुला आवडतात किंवा तू पाहतोस, खेळतोस? मला खो-खो व्यतिरिक्त मला फुटबॉल बघायला आणि हं. खेळायला दोन्ही आवडतं. फुटबॉलमध्ये आवडती टीम कुठली आहे तुझी? बार्सिलोना. तू असे कोणते 2-3 व्यक्ती आहेत, की ज्यांना आयुष्यात प्रेरणास्थान मानतोस? मग ते महात्मा असतील, कोणी असेल. 2-3 व्यक्ती, की ज्यांच्याबद्दल त्यांना तू आयुष्यात प्रेरणास्थान म्हणून मानतो? मी विराट कोहलीला मानतो. हं. कारण की विराट कोहली आत्ता ज्या एजला आहे, हं, हं. तेव्हा त्याचा फिटनेस म्हणजे हं. आत्तापर्यंत क्रिकेटर बरोबर. कुणाचाच एवढा फिटनेस नाही. आणि जर कोणताही खेळ असू, आपल्याला फिट राहायलाच राहावंच लागतं. तर मी विराट कोहलीला फिटनेस म्हणून मानतो. फिटनेस म्हणून मानतो. आणि स्किल म्हणून मी मेसीला मानतो. कारण की स्किल पण आपल्याला महत्त्वाचं आहे. जेवढं फिटनेस महत्त्वाचं आहे. हं. कारण की तुमच्याकडे स्किलच नसेल, तर तुम्ही फिट राहून काय करणार? तर मी स्किल म्हणून मेसीला मानतो. तिसरं म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजच्याकडे जेव्हा मी बघतो, तर तेव्हा अंगावर काटा येतो. जेव्हा ती फौज घेऊन जाते, तेव्हा सगळ्यांना घेऊन पुढे जातात. बरोबर. तर तसंच माझं पण म्हणणं आहे, की आपले जेव्हा पुढे जातो, तेव्हा आपली टीम पण आपण पुढे घेऊन जायला पाहिजे. असं मी त्यांच्याकडे बघून शिकलो. शिकलो. त्यांचे वडील पेपर विकत होते त्यामुळं गरीब परिस्थिती तर होतीच. हां. पण त्यानंतर खो-खो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खो-खोने आयुष्यात काय बदल आणले? खो-खोनी म्हणजे खूपच मोठा बदल आणला माझ्या आयुष्यात. हं. कारण की आधी मी 10/10च्या घरात राहत होतो. हं. म्हणजे अख्खी आमची फॅमिली 5 जण आम्ही 10/10च्या घरात राहायचो. जेव्हा माझ्या सर्वात पहिलं माझ्या भावाला खो-खोमधून जॉब मिळाला. हं, हं. तर मग आम्ही नवीन घर हं, घेतलं. हं, हं. तर आत्ता मला पण जॉब लागला, तर थोडा पैशामध्ये पण थोडा हातभार लागला. घरच्यांना बोलू हं. शकतो, की आता तुम्ही काम काम करू नका. करणं आम्ही सुरू दोघं आहोत. आता आम्ही दोघं आहोत. तर वर्ल्ड कप सारखी मोठी स्पर्धा झाली खो-खोची. तर खो-खोचं भविष्य कसं दिसतंय तुला पुढे जाऊन, की पुढच्या 4-5 वर्षात खो-खो कुठं पोहोचेल? खो-खो आत्ता वर्ल्ड कप झाला. हं. त्यानंतर मला असं वाटतं, की 4-5 वर्षात खो-खोमध्ये असे दिवस येतील, हं. की जे खो-खो चांगले म्हणजे मोठ्या लेव्हलला खेळतील, ते त्यांना जॉब करायची गरजच राहणार नाही. एवढा खो-खो पुढे जाऊ शकतो. तर खो-खोमध्ये 2 वेगवेगळे प्रकार आहेत, की मॅटमधला खो-खो आणि मातीतला. मातीमधला खो-खो. तर तुला कुठला खो-खो आवडतो? आणि खो-खो जेव्हा ग्लोबल करायचं असेल, तर त्याला मॅटमध्येच जावं लागतं. तेव्हा मातीतल्या खेळाडूंना काही सल्ला देशील, की मॅटमध्ये येण्यासाठी? काळाची गरज होती कारण की आपल्याला हं. इंटरनॅशनल बरोबर. खो-खो न्यायचं होतं म्हणून ती काळाची एक गरज होती मॅटवर आणि ते यशस्वी झालं कारण की हं, हं. मॅट जेव्हा आला तेव्हाच आपला वर्ल्ड कप, अल्टिमेट खो-खो आले. जेव्हा म्हणजे बाहेरचे देश पण बघायला लागले, खेळायला लागले. खेळायला पण हं. लागले, बघायला पण लागले. मातीवर तर खो-खो खेळतातच, हं. पण मी माझं वैयक्तिक मत सांगतो की तुम्ही आता मॅटवर पण हं. खो-खो खेळायला चालू करा. कारण की वर्ल्ड कप, अल्टिमेट खो-खो हं. हे खेळायचं असेल तर तुम्हाला मॅटवरचा खो-खो आला पाहिजे. हं. तर तुम्ही मॅटवर खो-खो खेळलं पाहिजे. जेव्हा मी कबड्डीच्या खेळाडूंना विचारतो इंजुरीबद्दल, तेव्हा मला ते सांगतात, की मॅटवर जास्त इंजुरी होतात मातीच्या तुलनेत. हं. तर तसंच खो-खो बाबतीत पण आहे का? म्हणजे आधी पण मातीवर पण इंजुरी व्हायच्या, हं. मॅटवर पण होतात. फक्त आधी कसं व्हायचं, की तेव्हा जास्त लोकांना माहिती नसायचं. हं, कारण हं. की तेव्हा सोशल मीडिया नसायची. हां, हां. मातीवर पण आधी तेवढ्याच इंजुरी होतात, जेवढ्या मॅटवर होतात. अक्षयदादांनी तुझ्या आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका बजावली? काय तुझ्यावर मेहनत घेतली, ज्यामुळं आज तू एवढा यशस्वी खेळाडू झाला आहेस? मी माझ्या भावाला पहिला गुरु मानतो. हां. कारण की त्यांनी पण माझ्यावर कष्ट घेतलेत. हं. त्यांनी मला म्हणजे सांगितलं, की तुझी ही चूक होतीये. हं. तो खो-खो खेळतो म्हणून मी खो-खोमध्ये आलो. हं. जर तो खो-खो खेळत नसता, तर आज माहीत नाही की मी कुठे असलो असतो. हं.
म्हणून मी माझ्या भावाला मानतो. कारण आता ग्राउंडवर आपल्या चुका होतात, म्हणजे हम्म. खूप चुका होतात. तो तुम्हाला सांगायचा, तुझी ही चूक होतीये. आणि मी सकाळी उठायला म्हणजे थोडा आळशी आहे, हम्म. तर तो उठायचा, तर तो मला उठवायचा. म्हणजे काही पाणी माझ्या अंगावर पाणी ओतायचा, मला हम्म. झोपेत मारायचा, पण उठवायचा आणि मला बोलायचा, प्रॅक्टिसला चल. खो-खोचा एक यशस्वी खेळाडू म्हणून जे नवीन खेळाडू येत आहेत, जे लहान लहान खेळाडू खो-खोकडे पाहत आहेत वर्ल्ड कप पाहिला ज्यांनी, त्या खेळाडूंना खो-खोमध्ये जर यायचं असेल तर काय सल्ला देशील त्यांना? खो-खोमध्ये आवड म्हणून खेळा. जसे तुम्ही बाकीचे गेम खेळतात, हम्म. तसं खो-खोही खेळा. खो-खोमध्ये आधी म्हणजे बाकीच्या गेममध्ये जेवढ्या संधी मिळत होत्या, तेवढ्याच आता खो-खोमध्ये पण प्राप्त झाल्यात. आता जॉब भेटायला लागले. नवीन येणाऱ्या खेळाडूंना मी एवढंच सांगतो, की खो-खो आता आपण करियर म्हणून पण बघू शकतो. आधी कसं असायचं, की खो-खोमध्ये जॉब नव्हते. म्हणजे खो-खो म्हणजे फक्त खेळायचं आणि बाकी काही नव्हतं. आता खो-खो खूप पुढे गेलाय. हम्म. इंटरनॅशनल गेलाय. म्हणजे अल्टिमेट खो-खो चालू झाली आहे. हम्म. तर आपण खो-खोला करियर म्हणून पण आपण आता बघू शकतो. खो-खोमध्ये मेहनत करा, कष्ट करा. हम्म. खो-खो तुम्हाला कुठे नेऊन ठेवेल हे तुम्हाला पण कळणार नाही. आपण आता छोटासा एक रॅपिड फायरचा सेशन घेऊयात. रॅपिड फायरचे प्रश्न तुला पटापटा द्यायचे हां. आणि छोटेसे उत्तर द्यायचे. आवडता खो-खो खेळाडू, अक्षय गणपती, आवडता क्रिकेट खेळाडू, विराट कोहली, तेलुगू योद्धा सोडून आवडता संघ. गुजरात जायंट्स. जर तेलुगू योद्धाने यावेळेस तुला रिटेन नाही केलं, तर कुठल्या संघात खेळायला आवडेल? मला गुजरात जायंट्समध्येच खेळायला आवडेल. जेव्हा तू खो-खो खेळत असतो तेव्हा डिफेन्स आवडतो की अटॅकिंग आवडतो? डिफेन्स. खो-खो हा खेळ तुझ्यासाठी काय आहे? एका शब्दात सांगशील? आयुष्य. वर्ल्ड कप जिंकणं अवघड आहे की अल्टिमेट खो-खो? वर्ल्ड कप. भारतीय संघातील सर्वात मस्तीखोर खेळाडू? रामजी कश्यप. भारतीय संघातील सर्वात मेहनती खेळाडू? आदित्य गणपती. तुझा सर्वात चांगला मित्र? एक नाही आहेत, दोघं आहेत. एक राहुल मंडळ आणि दुसरा ऋषभ वाघ. चहा की कॉफी? चहा. आदित्य, तुझं खूप खूप धन्यवाद. आम्हाला एवढा वेळ दिलास. तुझ्या वेळातला वेळ काढून आलास. इंजुरी असताना सुद्धा खूप खूप धन्यवाद तुझ्या वेळातला वेळ दिल्याबद्दल. आणि आशा आहे की तू भारतासाठी अशीच चमकदार कामगिरी करशील. खूप खूप धन्यवाद. आणि आता आमचे तर कोणी एवढे फॅन्स नाही आहेत. आदित्य दादाचे भरपूर फॅन्स आहेत. आदित्य दादा, तूच सांगशील सर्वांना की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला? हां. मराठीला लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.